चला, नमस्कार. मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात, आहे की नाही? चला, आत्ताच मैत्रिणी आम्ही गप्पा मारत होतो आणि गप्पा मारता मारता अर्थात 60 नंतर बागेत बसल्यावर काय सगळेजण एकमेकांशी बौद्धिकच देत असतात. कारण आमचं असं आहे की घरामधल्या अजिबात गप्पा मारायच्या नाहीत. घरातलं गाठोडं घरात ठेवून यायचं, मग इतर जगाच्या उसाबरी करत बसतो आम्ही. तर सहज बोलता बोलता निघालं की आई वडील आपलं मूल लहान असताना किती छान सांभाळतात, नाही का? त्या मुलाला काही समजत नसतं, त्याला भरवत असतात, ते 100 वेळा टाकत असतो, लाळ गळत असते, आजार होत असतात त्या बाळाला हाताला धरून शिकवायला लागतं चालायला. बाळ जिथं तिथं शिशू करतं लहानपणी, ते काढावं लागतं. अंगावर शिव करतो, ते काय विचारू नका. नेमकी आई जेवायला बसली की बाळाला शिशू येते, हे तर अगदी ठरलेलं आहे. एकच गोष्ट सारखी 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 मूल विचारत असते. शाळेला जायला लागल्यावर आई आपली शांतपणे उत्तरं देत असते. 100 वेळा एक गोष्ट सांगते, आईला अजिबात कंटाळा येत नाही. आई असं अजिबात म्हणत नाही, गवस उगाच काहीतरी विचारू नको. तेवढ्या वेळाला उत्तर देते, न चुकता, आनंदाने, प्रेमाने. पण हे सगळं आपल्या मुलाचं, मुलीचं, लहान बाळाचं, आपल्या अपत्याचा आई करते, आई वडील दोघंही करतात. पण तेच आई वडील जेव्हा म्हातारे होतात, त्यांचं पुन्हा एकदा बालपण सुरू होतं. समजा आजारपण असलं, त्यांचं सगळं करावं लागतं. शिशू आंघोळ घालण्यापासून करावं लागतं, भरवावं लागतं. समजत नाही, तेच बडबडतात विसरल्यासारखं. चालता येत नाही, काठी घ्यावी लागते, पडतात. सगळ्या गोष्टी जसं लहानपणी मूल करत होतं तसंच म्हातारपणी आईवडिलांच्या बाबतीतही होतं. पण मुलांना ते आवडत नाही. मुलांना ते शी वाटतं. ह्यांना समजत नाही, असलं कसलं बडबडतात असं वाटतं. घाण वाटते. मोठ्या माणसाची सेवा शुश्रूषा करायला घाण वाटते. लहान मुलाचं शिशू काढायला काही वाटत नाही. मोठ्या व्यक्तीला झोपलेलं असेल, बेडरिडन असेल, तर स्पंजिंग वगैरे करायला मन कचकचतं. आई लहान बाळाला कपड्यारहित बघू शकते, पण तेच ते अपत्य, मुलगा असू दे मुलगी असू दे, आईला किंवा बाबांना कपडे नसताना बघू शकत नाही मोठं झाल्यावर. खरं तर असं आपल्याला वाटतं की काही नाही, लहान मुलांचं केलेलं नाही का, मोठं केलं नाही का आईवडिलांनी? मग आईवडील म्हातारे झाल्यावरती त्यांचं करायला काय जाते असं वाटतं, हो की नाही? पण नाही, ते तसं होतच नाही. किती हे सगळ्या म्हणायच्या गोष्टी. लाखातला एखादा मुलगा किंवा मुलगी असते की जे आनंदाने सेवा शुश्रूषा करतात. पण नाहीतर नाईलाजानी किंवा मग कुणाकडनं तरी करून घ्यायचं किंवा हिडीस करायचं, राग असंच होतं. कितीही शहाणपण शिकवा, परंतु मोठेपणी मुलांना आपले आईवडील लहान मुलासारखं वागतात हे आतूनच बघवत नाही. एकतर राग येतो, चीड येते, हे काय एवढं समजत नाही असं वाटतं. कारण त्यांची मानसिक हीच नसते की आपले आईवडील आता अगदी लहान बाळ झालेत. त्यांना वाटतं हां इतर सगळं मस्त समजते, आणि हे कसं समजत नाही. खाताना टाकतात, शिशू कसंही करतात, बऱ्याच वेळेला शूची गडबड होते, हे कसं कळत नाही. तेच कसं बोलतात. मग अशीच तर सांगितलं होतं. कारण त्या आईवडिलांना त्या मुलांनी असं सक्षम, खंबीर असं बघितलेलं असतं आणि त्यांना शिकवायचं नसतं. तर एकेकाळी छान व्यक्तिमत्व असलेली ही
मॅच्युअर्ड व्यक्तिमत्व असतात, मॅच्युअर्ड पर्सनॅलिटी असतात, आणि ही अचानक अशी बालिश वागायला लागल्यावर तो धक्का मुलांना सहन होत नाही आणि त्याचं रूपांतर चिडचिडीमध्ये होतं. ती असहाय्यता जी असते की आपण हे बदलू शकत नाही, आपले आईवडील लहान व्हायला लागलेले आहेत, याच्यात एक असहाय्यता असते आणि ती असहाय्यता अशी चिडचिडीतनं बाहेर पडते. आणि आपल्या लहान मुलाचं आपल्याला करावंच लागतं, कारण की एखादं ते रोपटं आहे, त्याला खत पाणी घालून मोठं करावं लागतं. हे काय, हा वृक्ष आहे, या वृक्षाला मोठं वगैरे करणं नाही, हे आता वाटणार आहे, ह्याचा उपयोग नाही, ह्याचा उपयोग नाही आता, मग कशाला त्याला खत पाणी घालून फुलवायचं, त्याचे कशाला एवढा प्रेमाने सांभाळ करायचा, ही वृत्ती येते कुठंतरी. त्यामुळे मुलं चिडचिड करतात. मग तुम्ही म्हणाले चांगलं आहे का वाईट आहे वगैरे वगैरे. हे बघा, चांगलं आहे का वाईट आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा ही आता बदललेली मनस्थिती आहे सगळ्यांची. मुलांना सुद्धा तेवढा वेळ नाही आहे आपल्या आईवडिलांच्याच बरोबर बसायचं, त्यांच्याशी बोलायचं. आईवडिलांना काय हवं असतं म्हातारपणी, काही नको असतं त्यांना, दागदागिने नको असतात, कपडे ते चांगले नसले तरी चालतात, कुठं बाहेर जायचं नसतं फिरायला वगैरे, पर्यटनाला वगैरे. म्हातारपणी त्यांना फक्त असं वाटतं की घरातल्या मेंबर्सने त्यांच्याशी 2 मिनटं बसून गप्पा माराव्यात, बोलावं, काय कसं काय म्हणावं, जे काही घरात चालू आहे त्याबद्दल थोडंसं सांगावं, सल्ला विचारावा असंही नाही, पण घरातला एक व्यक्ती समजून त्यांनी आपल्याशी वागावं. पण म्हातारं झाल्यावरती घरातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये त्या व्यक्तीला सामावून घेतलंच जात नाही. तरुण लोक म्हाताऱ्यांना सामावून घेत नाहीत, त्यातल्या त्यात स्त्रीला सामावून घेतात, कारण की ती काम करत राहते. पुरुषाचं कसं होतं, जोपर्यंत त्याची पेन्शन येत असते, त्याला जर का पेन्शन असेल, चांगला पैसा अडका असेल, तर थोडंसं त्याच्याकडे जबाबदारीनं बघितलं जातं. का तर त्या पैशाकडे इस्टेटीसाठी, प्रॉपर्टीसाठी म्हणून. पण जर का त्याच्याकडे पैसा नसेल, प्रॉपर्टी नसेल, तर कोणी त्याच्याकडे बघत नाही. एक टाकाऊ वस्तू, जुनं फर्निचर कसं टाकून देतं माणूस अडगळीत, तसं ती अडगळीतली वस्तू असल्यासारखं त्या व्यक्तींना, माणसांना, घरातल्या मोठ्या व्यक्तींना वागवलं जातं. आईवडिलांना चिडचिड केली जाते, गपच बसा म्हटलं जातं. आता कुठं जाणार आहे आणि आता काय तुमचं दवाखान्याचं काढलंय, कुठं चष्म्याचं तुमचं सांगताय, कुठं औषधं आणायला सांगताय, हे असं फाड 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 बोललं जातं, अपमानास्पद बोललं जातं. प्रेमाने बोलणं बसणं, कारण की प्रेमानं त्यांच्याशी बोलावं ही तरुणांची गरज राहिलेली नसते. त्यामुळे तरुण प्रेमानं बोलायला जात नाहीत, रसकस करतात, चिडचिड करतात. गप्पा बसा म्हणजे 2 वेळचा गिळा आणि गप्पा बसा. हेच का करता, तेच का करता, बाहेरच का येऊन बसताय, हॉलमध्येच का बसताय, तुमच्या रूममध्येच बसा. खरं तर ते सगळं मोठं साम्राज्य असतं, घर असतं, ते आईवडिलांच्यामुळं उभं राहिलेलं असतं. तरी सुद्धा तुम्ही सगळीकडे कशाला हिंडता, एका खोलीतच बसा, सगळीकडे घाण करू नका. कारण की नाही म्हटलं तरी म्हातारपणी थोडंसं त्याचं स्वच्छतेचं भान जरा कमी होत जातं. मग त्यामुळे येणारे पाहुणे कोणी येणार असतील तर तुम्ही बाहेर येऊ नका, का तर अस्वच्छ दिसतं. पुन्हा बडबड केली तर ती मोठ्या माणसानं काय वाटतं की घरची लोक आपल्याला विचारत नाहीत, बाहेरची जी लोक आहेत ती तरी थोडं प्रेमाने बोलतील, आदराने बोलतील, संभाषणात सहभागी करून घेतील, या अपेक्षेने बऱ्याच वेळेला म्हातारी माणसं बाहेर आलेल्या लोकांचा, पाहुण्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, बाहेर म्हणजे पुढे करतात. पण ते तरुणांना आवडत नाही, अजिबात आवडत नाही. त्यांना असं वाटतं हे म्हणजे आईवडिलांचीच त्यांना लाज वाटायला लागते. आई वडील जेव्हा आपल्या लहान मुलाला सांभाळतात, ते लहान मूल कसंही असू दे, व्रात्य असू दे, शांत असू दे, येडखुळं असू दे, अस्वच्छ असू दे, चांगलं राहत नसू दे, एवढंसं बरमुडा चड्डी घालून हिंडू दे, न कटिंग करता हिंडू दे, आईवडिलांना कधी लाज वाटत नाही मुलाची. ओरडतील, बोलतील, नीट वाग, नीट राहा, नीट कर, पण तरीही लाज वाटत नाही. पण तेच मुलांना मात्र म्हाताऱ्या आईवडिलांची लाज वाटते.
आहेत लाखात काही एखाद दुसरं उदाहरण असं आहेच की जिथे सन्मानाने वागवतात, प्रेमाने वागवतात, पण हे लाखात एखादंच. पण नॉर्मल जर बघायला गेलं तर तुम्ही गप्प बसा, तुम्हाला बाहेर यायची काय गरज आहे, तुम्ही घरात बसा, टी व्ही बघा. कुठलाही कार्यक्रम असला, बाहेर जायचा कार्यक्रम असला की त्याच्यामध्ये त्यांना सहभागी केलं जात नाही, त्यांनी तिथं बोललेलं कुणाला आवडत नाही. ही म्हातारपणाची दयनीय अवस्था आहे आजकालची. पण त्यावरती तुम्हाला सांगते, ज्यांच्याकडे पैसा अडका आहे, आर्थिक सुबत्ता आहे, त्यांनी याच्यावरती मार्ग काढलेला आहे. ते म्हणतात मुलांच्या घरी जाऊन आम्ही अडचण होऊन जुनं फर्निचरसारखं आम्हाला त्यांनी वागवण्यापेक्षा आम्ही त्यांच्याकडे जातच नाही, आमचं आम्ही राहतो, आमचं आम्ही दोघं जण राहतो, नंतर एक राहिल्यावर आम्ही वृद्धाश्रमात जातो, पण आम्ही मुलांच्याकडे जाऊन अपमानास्पद जीवन जगणार नाही. नाहीतरी काय, आजारी पडलं झालं तर मुलांना कुठे वेळ असतो आजारपणं काढायला, मग ते नाहीतरी त्यावेळेला केअर सेंटरलाच नेऊन ठेवतात ना, त्यापेक्षा आमचा आम्हीच जातो. हे आजकालची परिस्थिती आहे. म्हणजे एक काळ असा होता की सगळेजण एकत्र राहायचे प्रेमाने, नंतर असा काळ आला की म्हाताऱ्या आईवडिलांना मुलं असं जुनं फर्निचर टाकून द्यायला लागली किंवा अपमानास्पद वागवायला लागली. पण आता असा काळ आलाय, आई वडीलच मुलांच्याकडे जायला बघत नाहीत. म्हणतात ते तुम्हाला शिक्षण दिलंय, मोठं केलंय, तुमची फॅमिली आहे, तुमचं तुम्ही राहा, तुम्हाला गरज असेल तेव्हा आम्ही जमलं तर येऊ, आम्हाला जमलं तर आम्ही येऊ, आम्ही येऊच असं काही नाही. ही आता परिस्थिती बदलायला लागली. जर का आर्थिक सुबत्ता असेल, पैसे असतील चार, तर ते आसपासचे काही म्हातारी सगळे आपले संध्याकाळी गप्पा मारत बसतात, इकडे तिकडे आपलं आपलं जीवन मस्त कंठतात. ते त्या मुलांनी प्रेम द्यावं, मुलांनी सन्मान द्यावा असं म्हणून त्या मुलांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायला आजकालचे आईवडील, म्हातारे आईवडील जात नाहीत. ही आज बदललेली परिस्थिती आहे. याला आपण काही वेळेला सामाजिक क्रांती म्हणू, पण आता आईवडिलांना सुद्धा, पूर्वी असं होतं, एक काळ असा होता मागचा की तरुण मुलामुलींना किंवा प्रौढ मुलामुलींना आईवडील नकोसे व्हायचे. आता आईवडिलांना मुलं नकोशी होतात, कारण त्यांना त्यांची मुलं सांभाळता येत नाही, जमत नाही. त्यांना असं वाटतं की आहे की आमचं सगळं, आम्ही येऊ, थोडे दिवस राहू, आमचं आम्ही मस्त आमच्या घरात राहू. आईवडिलांची सुद्धा आता मानसिकता बदलत चाललेली आहे. ज्या ठिकाणी पैसा अडका आहे त्या ठिकाणी आईवडील मुलं एकत्र राहायला बघत नाहीत. उलट मुलांनाच असं काही वेळेला वाटतं की नाही, आमच्या मुलांच्या अडचणी आहेत, तुम्ही नातवंडांच्यासाठी यावं. पण आताचे जे आजी आजोबा आहेत त्यांना ह्या सोशल मीडियाने सुद्धा खूप शहाणं केलं म्हणायला काही हरकत नाही. ते त्यांचे गेट टुगेदर, त्यांची एन्जॉयमेंट याला जास्त महत्त्व देतात आणि ते म्हणतात की आयुष्यभर आमचं जगायचं राहून गेले, ते आम्ही आता जगतो. हे कोणी शिकवलं माहिती आहे? सोशल मीडियाने शिकवलंय. मग हा सोशल मीडिया म्हणजे पुन्हा एकदा त्यांना सन्मानाने जगायची त्यांनीच परिस्थिती निर्माण केलेली आहे. मग सोशल मीडियाचा हा एक चांगलाच उपयोग म्हणायला काही हरकत नाही. चांगला म्हणा, वाईट म्हणा, ह्यांना आजी आजोबा आणि नातवंड यांच्यातला जो बॉन्ड असतो तो राहणार नाही तेवढा, कारण की आजी आजोबांनी आजोळ ठेवलेलं नाही. आता आजी आजोबा स्वतंत्रपणे राहायला लागले आहेत, आपल्या आपल्या पद्धतीने राहायला लागलेले आहेत. तुम्ही या जा रा तेवढंच, जास्त अंगाला लावून घेत नाहीत. कारण काही फिल्म्स आल्या, काही हे आसपासची जी परिस्थिती बघितली की त्या ठिकाणी म्हातारपणी चांगली वागणूक मिळत नाही आईवडिलांना मुलांच्याकडून. हे जसं जसं जास्तीत जास्त समाजामध्ये घडायला लागलं तसं तसं आईवडिलांचं जे प्रेम आहे ते अपमान सहन करण्यापेक्षा प्रेमच कमी केलेलं बरं. त्यामुळे आता आईवडीलच कमी प्रेमळ झालेले आहेत आणि थोडेफार स्वातंत्र्य, पैसा याच्यामुळे थोडेसे स्वार्थी झालेले आहेत. सुविधाही झालेल्या आहेत सगळीकडे, कुठे केअर सेंटर आहेत, कुठे वृद्धाश्रम आहेत. आणि जोपर्यंत आपल्या हातून होतं आहे तोपर्यंत ते त्यांचं एकटं, कोणी एकटं राहतं आहे, कोणी दोघंही राहत आहेत.
असं. आणि हाऊस हेल्प आहे सगळीकडे. स्वयंपाकाला बाई मिळू शकते, धुणं भांड्याला बाई मिळू शकते, सोबतीला कोणीतरी मिळू शकतो. आणि हल्ली सगळं फोनवरती सगळं औषधं मिळू शकतात, जेवणखाण मिळू शकतो. म्हणजे घरात सगळं हे करायला पाहिजे असंही नाही आहे. 2 वेळचा डबा, नाश्ता सगळं आयटम मिळू शकतो फोनच्या एका क्लिकवरती. त्यामुळे म्हातारपण सुद्धा आता तसं सुलभ झालेलं आहे. बाहेर जाऊ लागत नाही. फोन केला की रिक्षा येते, कॅब येते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे म्हातारपण सुलभ झालेलं आहे. बाहेर जावं लागत नाही. जीपे वगैरे आलेले आहेत, पैशाचे व्यवहारही त्याचे होऊ शकतात. त्यामुळे थोडंफार म्हाताऱ्यांना आता अपमानास्पद वागणूक सहन करण्याची गरज नाही, अशी परिस्थिती आहे आता. त्यामुळे ते म्हणतात की नाही, आम्ही मस्त आहोत, आम्ही छान आहोत, आम्हाला तुमची गरज नाही, असं म्हणण्यापर्यंत आता आलेलं आहे. बघूया आता पुढे काय काय होतंय ते सगळीकडे. कारण अगदी खूप जेव्हा आजारी पडेल त्यावेळेला सुद्धा माणसं आपली हवी असं वाटायला लागतं. तरुण, आपल्या घरातली मुलं हवीत अशी वाटायला लागतात. परंतु सगळ्याला आता ऑप्शन आलेले आहेत. पैसा जर तुमच्याकडे असेल तर सगळ्याला ऑप्शन आलेले आहेत. आणि आता अलीकडेच तर परवा एक मी आमच्या ओळखीतच बघितलं, वृद्ध आई वडील, त्यातली आई वारली, मुलाला येता आलं नाही, मुलगा परदेशात. त्यानं सांगितलं उरकून घ्या, मी नंतर जमलं तर दिवसाला येतो, जमलं तर. म्हणजे आता इतकी भावनिक सुद्धा अटॅचमेंट कमी झालेली आहे लांब राहिल्यामुळे. आणि परिस्थिती पण आता अशी नाही आहे, करिअर आहे, स्पर्धा आहे, त्यामुळे उठलं की पटकन येता येत नाही, असं आहे ते. मग आपण ह्याच्यात दोष तरी कुणाला द्यायचा ना. त्यामुळे आहे ते ॲक्सेप्ट करून जायचं, आनंदाने ॲक्सेप्ट करायचं. आसपासची माणसं असतातच, त्यांच्यात आपलं मन रमवायचं. हे जास्त छान नाही का?